नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मॅन विदाउट एज्युकेशन इज लाईक बिल्डिंग विदाउट फाउंडेशन. याचाच अर्थ असा होतो की शिक्षणाविना मनुष्य हा पायाविना इमारतीसारखा आहे. अन्न, वस्त्र, निवारा यांच्या बरोबरीनेच शिक्षण ही देखील माणसाची मूलभूत अशी गरज आहे. जसा एखादा पक्षी पंखांशिवाय आकाशात झेपावू शकणार नाही, तसाच मनुष्य सुद्धा शिक्षणाशिवाय स्वतःच्या पायावर उभाच राहू शकणार नाही. म्हणूनच तर नीतिशतकात सुद्धा असं म्हटलंय, विद्या विहीनः पशुः एव. विद्येशिवाय मनुष्य हा जनावरासारखा आहे. याच शिक्षणाचं महत्त्व आपल्याकडच्या असंख्य लोकांनी ओळखलं होतं आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीला, मग तो स्त्री असू दे अथवा पुरुष, शिक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी असंख्य जण झटले. यापैकीच एक होते भारतरत्न पुरस्कार विजेते भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद. आज 11 नोव्हेंबर म्हणजेच त्यांचा जन्मदिवस अर्थात जयंती. खरं तर 2008 या सालापासून आपण हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिवस, नॅशनल एज्युकेशन डे म्हणून साजरा करतो आहोत. याच दिनाचं औचित्य साधून आज सखीमध्ये एक वेगळा विषय घेऊन आलोय. बघूयात आजचा आपला विषय काय आहे. आजचा आपला विषय आहे मुलींचे, स्त्रियांचे शिक्षणाचे महत्त्व. या महत्त्वाच्या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी दोन मान्यवर पाहुण्या आज आपल्याकडे आलेल्या आहेत. कार्यक्रम आपण पुढे नेणारच आहोत, पण तत्पूर्वी आपल्या दोन्हीही मान्यवर पाहुण्यांची मी ओळख करून देते. तसंच आपल्या दुसऱ्या पाहुण्या आहेत प्रभा विलास मॅडम. त्यांची ओळख म्हणजे गेली 21 वर्ष प्रोफेशनल सोशल वर्कर म्हणून तळेगाव दाभाडे येथील वर्क फॉर इक्वॅलिटी या संस्थेच्या त्या स्वतः संस्थापिका आहेत. तसंच तळागाळातील मुलींच्या, स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्या झटतात. त्यांच्या संस्थेला तब्बल 14 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. मुलींचं संघटन करून गर्ल्स क्लब सुद्धा त्यांनी तयार केलेले आहेत. अशा आपल्या दोन पाहुण्यांचं कार्यक्रमात स्वागत करते. त्याचबरोबर माझ्या मनात असंख्य प्रश्न आहेतच, तुमच्याही मनात प्रश्न निर्माण होतीलच. तेव्हा निश्चितच आम्हाला संपर्क करायला विसरू नका आणि त्याच्यासाठी आमचे संपर्क क्रमांक नोंदवून घ्या. आमचे संपर्क क्रमांक असे आहेत 2490 8050, 2498 8050. 022 हा आमचा STD कोड आहे मोबाईल धारकांसाठी, तसंच मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांसाठी. तेव्हा कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना राष्ट्रीय शिक्षण दिवसाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आता कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. आता मी प्रभा मॅडमकडे येते आणि त्यांना मला असं विचारावंसं वाटतं की आज राष्ट्रीय शिक्षण दिवस आहे, तर या निमित्ताने स्त्री शिक्षणाबद्दल नेमकं आपलं मत काय आहे? येस, सगळ्यात आधी तर मी स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना आझाद यांच्या स्मृती अभिवादन करते आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त. आणि मला सखी सह्याद्रीचं पण खूप मी आभार मानते की त्या निमित्ताने मला इथे आमंत्रित केलं. चैताली, मला असं सांगायला आवडेल की स्त्री शिक्षणामागे आपल्याकडे गेल्या 2 शतकाचा सावित्रीबाई फुलेंचा शिक्षणाविषयीचा लढा याचा एक इतिहास आपल्या पाठीमागे आहे. सोबतच छत्रपती शाहू महाराज यांनी वंचित समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जे राखीव जागांसाठीची एक दिशा आपल्याला दाखवली, ज्याला आपण आत्ताच्या भाषेमध्ये रिझर्वेशन म्हणतो किंवा सामाजिक एक चांगल्या भाषेमध्ये आपण सकारात्मक भेदभाव असा शब्द देतो, त्याची एक आपल्या पाठीमागे इतिहास आहे. आणि तिसरा अत्यंत महत्त्वाचा इतिहास म्हणजे आपल्या संविधानाने शिक्षणाला आपल्या मौलिक अधिकाराची मान्यता दिली आणि त्याला एक प्राधान्य दिलं, असा संपूर्ण इतिहास आपल्या पाठीमागे आहे. आणि त्याचमुळे माझ्यासारख्या वंचित समाजाच्या घटकातील व्यक्तींना किंवा महिलांना जास्त प्रमाणामध्ये शिक्षणाची संधी आपल्याला मिळते आहे. शिक्षणाबाबतीत एक गोष्ट बोलली जाते ती म्हणजे की असं म्हणतात की एक पुरुष जेव्हा शिकतो तेव्हा एक पुरुष शिकतो
आणि जेव्हा एक स्त्री शिकते तेव्हा एक अख्खं कुटुंब शिकत असतं, तेव्हा एक अख्खा समाज शिकत असतो. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक खूप सुंदर वाक्य सांगितलं आहे की जर एखाद्या समाजाचं प्रगती तुम्हाला मोजायची असेल तर त्या समाजातली स्त्रीचा काय स्थिती आहे, तिची शैक्षणिक स्थिती काय आहे, सामाजिक स्थिती काय आहे, आर्थिक काय आहे, राजकीय स्थिती काय आहे, हे आपण मोजमाप केलं पाहिजे. आणि मग त्या अनुषंगाने जर आज आपण विचार केला की आपल्या समाजातल्या स्त्रीची स्थिती काय आहे तर आपल्याला समजायला ते खूप जास्त सोपं जाईल. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण या आपल्या देशाचे जर 2 चित्र पाहिले, एक म्हणजे की इंडिया आणि दुसरा म्हणजे भारत, तर या 2 चित्रांमध्ये आपल्याला आपल्या स्त्रियांची काय स्थिती आहे शिक्षणाची ती बघता येईल. एकीकडे इंडियामध्ये आपल्याला चकाकणारा सगळा गोष्टी दिसतील जिथे काही मुली शिकतायत, पुढे जातायत आणि खूप मोठ्या पदावर जातायत, पण जो भारताचा चेहरा आहे तो मात्र कुठेतरी आपण हरवून बसलेलो आहोत, तो आपल्या समोर येत नाही. तर आपल्याला स्त्रियांच्या शिक्षणाबाबत जर बघायचं असेल तर भारताचा चेहरा सुद्धा प्रामाणिकपणे स्पष्टपणे आपल्याला पाहिला पाहिजे, तरच आपल्याला स्त्रियांची काय स्थिती आहे हे जास्त लक्षात येऊ शकते. खूप छान प्रभा मॅडम, खरंच इतिहासाचं उदाहरण देऊन तुम्ही आम्हाला खरंच आत्ता या वर्तमानात नेमकं काय चाललंय याचा अनुभव दिलात आणि खरंच स्त्री शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण अजूनही व्हायला हवी हे कळलं. कारण आपल्याला एक फोन येतोय तर तो आपण घेऊया, कारण तुम्ही खूप छान समस्या सांगताय पण आपला फोन येतोय. रवींद्र कुडाळकर बोलतायत आपल्याशी. रवींद्रजी बोला. नमस्कार. नमस्कार. मी स्वतः कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली, भारत सरकार पुरस्कृत जनशिक्षण संस्थान जळगावचे संचालकपदी आहे. अच्छा. आम्ही महिलांसाठी कौशल्य विकास आणि जनजागृतीचा उपक्रम या माध्यमातून त्यांचे जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करतो. माझे 2 प्रश्न, आजच्या दोन्ही पाहुण्यांना सामायिक 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न माझा असा आहे की हे उपेक्षित उद्दिष्ट गाठण्यासाठी आपण जे काम करता ते काम करताना अनेक प्रसंग घडतात, तर दोघांनीही आपण एखादा अविस्मरणीय प्रसंग आमच्याशी शेअर करावा. आणि दुसरा प्रश्न असा की आपल्याला प्रत्येक काम करताना एक वेगळ्या कामाचं समाधान मिळतं सामाजिक काम करताना, तर तुम्ही कसं एन्जॉय करताय कामाचं समाधान, त्यातनं स्वतःला आत्मिक आनंद कसा मिळतो हे पण सांगावं. धन्यवाद. वा, प्रश्न खूप छान आहेत रवींद्रजींचे आणि दोघींनाही विचारायचे आहेत. तर आता आपण प्रभा मॅडमकडे आधी जाऊया की उपेक्षित समाजात काम करत असताना काहीतरी एखादी अविस्मरणीय तुमची आठवण आम्हाला सांगा आणि हे सगळं काम करत असताना आपल्याला आत्मिक आनंद कसा मिळतो हे ऐकायचं आहे. येस, थँक्यू व्हेरी मच. खूप छान प्रश्न विचारला, कारण जोपर्यंत आत्मिक समाधान मिळत नाही तोपर्यंत काम करण्याची मजा येत नाही आणि त्या कामामध्ये आपण स्वतःला काय म्हणतो घडवून देऊन आपण काम करू शकत नाही. माझा एक सुंदर अनुभव मला आठवतोय तुम्ही जेव्हा बोललात त्यावेळेला की उपेक्षित घटकांसाठी आपण काम करतो, तर अशा वेळेला खास करून मुलींच्या ज्या खूप साऱ्या अडचणी असतात तर त्यावेळेला आमच्या संपर्कात अनेक मुली येत असतात. तर माझ्या संपर्कात एक मुलगी आली जी साधारण 8वी-9वीला तिने शाळा सोडली होती कारण तिचे दोन्ही पालक हयात नव्हते आणि ती घरकाम करायची. तर त्यानंतर जेव्हा ती आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आली, माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आली आणि मला असं दिसलं की तिला शिक्षणाची खूप आवड आहे, पण तिला तिच्या परिस्थितीमुळे किंवा कोणी मदत करत नाहीये म्हणून ती पुढे जाऊ शकत नाहीये. तर अशा वेळेला आम्ही तिला मदतीचा हात दिला आणि तिचं शिक्षण पूर्ण केलं. आणि जेव्हा ती टप्प्याटप्प्याने शिक्षण पूर्ण करत होती त्यावेळेला ते सगळं बघताना खूप आनंद वाटत होता. मग तिचं 12वी पर्यंतचं एज्युकेशन कंप्लीट झालं आणि त्यानंतर तिने नर्सिंग कोर्सला ॲडमिशन घेतलं. 3 वर्षाचा ती मुलगी नर्सिंग कोर्स तिने कंप्लीट केला आणि आज ती व्यवस्थित एक प्रोफेशनल नर्स म्हणून काम करते आहे. तर जेव्हा तिचा हा जो प्रवास मी पाहते की एक शाळाबाह्य होणारी मुलगी पण तिला सपोर्ट मिळाला म्हणून आज ती स्वतःच्या पायावर अगदी स्वाभिमानाने आणि सन्मानाने जीवन जगण्यासाठी तयार होते आहे. तर हा प्रवास खूप आनंद देणारा आहे आणि याच्यातूनच खरं काम करण्याची खूप ऊर्जा मिळते जेव्हा एक एक व्यक्ती आपण घडवण्यासाठीचा असा प्रयत्न करतो. प्रश्नच नाही प्रभा मॅडम, आपलं कामच इतकं छान आहे की त्यातून आपल्याला आनंद मिळतो हे आत्ताच आपण सांगितलं. नमस्कार,
कार्यक्रमात ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत की कुपोषण हे बऱ्याचशा बाबतीत मुलींचं होत असतं आणि त्याच्यामुळे त्यांचं शिक्षण थोडं बहुत मागे राहतं. तर प्रभा मॅडम तुमच्याकडे येते, तर याच्यावर काम करायला हवं असं आपल्याला वाटतं का? आपलं याबाबत मत काय आहे? नक्कीच कुपोषणाचा जो मुद्दा आहे तो अति महत्त्वाचा आहे. कारण आपण खूप वरवरच्या मुद्द्यांना धरून काम करत असतो किंवा वरवरच्या मुद्द्यांना धरून बघत असतो. पण कुपोषणासारखा जो अति महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्याचा डायरेक्टली इनडायरेक्टली संबंध फक्त आपल्या आरोग्याशी नाही आहे, तर त्याचा सगळा परफॉर्मन्स, तुमचं जीवनचर्या कशी असू शकते, तुमचा अभ्यासात किती लक्ष लागणार आहे, तुमच्या स्वभावाची चिडचिड होतीये की नाही होते, म्हणजे तुम्ही किती शांत असू शकता, तुम्ही किती संयमाने विचार करू शकता, या सगळ्या गोष्टींवर त्याचा संबंध आहे. त्यामुळे हळूहळू का होईना आता आपण बऱ्या प्रमाणामध्ये या विषयांकडे वळायला सुरुवात केलेली आहे अनेक जणांनी. पूर्वी अगदी वरवरच्या विषयांना धरून आपण काम करत होतो, पण आता खऱ्या अर्थाने असे कुपोषणासारखे मुद्दे आहेत किंवा अगदी छुपे सुद्धा मुद्दे आहेत की जे बोलले जात नाही. म्हणजे वर्क फॉर इक्वॅलिटी विषयी खास करून सांगायचं झालं तर मासिक पाळीच्या मुद्द्याला धरून आम्ही काम करतो आहोत की हा मुद्दा कधी फार महत्त्वाचा असू शकतो की नसू शकतो, किंवा हा चौकटीच्या बाहेर येऊन बोलायचंय की नाही बोलायचंय याच्याविषयी सुद्धा आपण कधी विचार करत नाही. तर असे सुद्धा मुद्दे आता पुढे यायला पाहिजे आणि त्याच्यावर खूप मोठं काम व्हायला पाहिजे. आपल्याला एक फोन येतोय कार्यक्रमामध्ये. नीता सैंदाणे बोलतायत आपल्याशी जळगावहून. प्रश्न विचारा मॅडम. हॅलो, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. मला मॅडमांना असं विचारायचं आहे की स्त्रियांना शिक्षणाचं महत्त्व हे कळलंच पाहिजे. खरं. पण महिला ज्या आहे घरामध्ये बसूनही त्यांना असं वाटतं की आपल्याला शिक्षण करायला हवं, पण त्यांना घरचे लोक साथ देत नाही. त्यात काही मुली ज्या आहेत त्यांना मासिक पाळीविषयी काहीच कळत नाही. तर महिलांना आणि मुलींना मासिक पाळीचं शिक्षण शाळेत देता येणं गरजेचं आहे. तर त्यासाठी काय कराल तुम्ही? तर तुमचं मत याविषयी मला सांगा. बरं बरं. मॅडमनी प्रश्न विचारलाय आणि खरंच हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे की बऱ्याच मुलींना मासिक पाळीच्या बद्दलची माहिती नसते, किंबहुना कळल्यानंतर अचानक त्यांना धक्का बसतो. तर त्यांना हे सगळं शिक्षण शाळेतून द्यायला हवं का? तर याबाबतचं आपलं मत काय? प्रभा मॅडम आपल्याकडे येते. नक्कीच खूपच महत्त्वाचा प्रश्न हा विचारलाय तुम्ही ताई. कारण मासिक पाळीचा मुद्दा हा आज सुद्धा आपल्या समाजामध्ये चौकटीच्या आतला मुद्दा, महिलांचा मुद्दा, आणि तो त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर आपण भाष्य करू शकत नाही, ओपनली बोलू शकत नाही. अशा स्वरूपाचं जे काही विचारसरणी आहे ती आजही आहे. त्याला धरून अनेक गैरसमज आहे ते आजही आहे. म्हणजे आपण कितीही शिकत असलो, खूप प्रगती करत असलो, तरी मासिक पाळीचा मुद्दा जेव्हा येतो तेव्हा शिकलेल्या काय आणि ग्रामीण काय, शहरी काय, या सगळ्या जणींमध्ये आपल्याला एकसारख्याच गोष्टी बघायला मिळतात. त्यामुळे मला आवर्जून असं सांगावंसं वाटतं की नक्कीच शाळांमध्ये हा मुद्दा तर शिकवलाच पाहिजे किंवा त्याच्याविषयी चर्चा घेतलीच पाहिजे. पण आता दुर्दैवाने काय होतंय की शाळांमध्ये मासिक पाळीचा मुद्दा हा फक्त मुलींचा मुद्दा बनतो. म्हणजे आम्ही अनेक शाळांमध्ये पाहतो की ज्या वेळेला मासिक पाळीविषयी 7वी 8वी 9वीच्या मुलींना शिकवायचं असतं, सांगायचं असतं, त्यावेळेला मुलांचा वर्ग सोडून दिला जातो आणि त्यांनी खेळायचं मैदानावर, आणि मुलींनी मात्र एका बंद खोलीमध्ये मग त्याची हितगुज करायची. आणि त्यामुळे काय होतं की परत हाच पगडा तयार होतो की मासिक पाळी हा मुद्दा फक्त मुलींचा आहे. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की मासिक पाळीच्या मुद्द्यावर मुलगा आणि मुलगी किंवा दोन्हीही पक्षांना आपण व्यवस्थित मासिक पाळीविषयी नॅचरल गोष्ट आहे अशा पद्धतीने जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत त्याच्यावर खूप छान ओपनली बोललं जाणार नाही. आणि दुसरा चैताली अति महत्त्वाचा मुद्दा मला आत्ता असा वाटतोय की बऱ्याच ठिकाणी मासिक पाळीच्या विषयाला धरून काम केलं पण जातं. म्हणजे माहिती सांगितली जाते, पण प्रत्यक्षात माहितीचा वापर करण्यासाठी येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींबाबत कोणी बोलत नाही. त्यामुळे आम्ही अनेक शाळांमध्ये जेव्हा जातो तेव्हा मुली सांगतात, हो ताई हे आम्हाला माहिती आहे, दर 3 तासाने पॅड बदलायचं असतं, पण ते कुठे बदलणार त्याची सोय नाही, ते कसं बदलणार त्याची सोय नाही, कोण देणार त्याची सोय नाही. तर नुसती माहिती असून फायदा नाही, तर त्या माहितीपर्यंत पोहोच होण्यापर्यंतचं काम होणं खूप अपेक्षित आहे या संपूर्ण प्रक्रियेत.
खरंच प्रभात एक खूपच महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला की फक्त माहिती देऊन उपयोग नाही, त्याची अंमलबजावणी करण्यासाठीची प्रक्रिया सुद्धा तयार होणं गरजेचं आहे. विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. प्रभा मॅडम, मी तुमच्याकडे येते. खरं तर खेड पंचायत समितीने एक मुलींच्या प्रश्नाबाबत खूप मोठा निर्णय घेतला आणि हा निर्णय घेत असताना आपल्या संस्थेचा याच्यात सिंहाचा वाटा होता. तर नेमकं हे काय घडलं होतं हे आम्हाला सांगा. थँक्यू. हा अति महत्त्वाचा प्रश्न मला वाटतोय आणि मला प्रेक्षकांना सुद्धा त्याच्याविषयी खूप आतुरतेने सांगण्याची इच्छा आहे. आत्ताच काजलनी जे जे मुद्दे मांडले ते तर आहेच आहे, पण मला सांगायला म्हणजे वाईट पण वाटतंय, पण तो एक डेटा आपण शेअर केला पाहिजे की मुलींच्या शाळा गळतीमागे अति महत्त्वाची जी अनेक कारणं आहेत त्यातलं महत्त्वाचं कारण हे एक आहे की शाळांमध्ये मासिक पाळीच्या व्यवस्थापनाची सोय नसणं. म्हणजे युनिसेफ सारख्या संस्थेनी जेव्हा सर्वे केला त्यावेळेला असं म्हटलं आहे की मासिक पाळीच्या काळामध्ये जवळजवळ 60% मुली, भारतासारख्या रूढीवादी आणि परंपरावादी देशामध्ये जवळजवळ 60% मुली या काळामध्ये शाळेमध्ये येऊ शकत नाहीत. आणि जेव्हा या मुली, आणि आम्ही सुद्धा जेव्हा अभ्यास केला तेव्हा याच पद्धतीचं चित्र आम्हाला दिसतंय. मग या मुली जेव्हा शाळेत पोहोचत नाहीत त्या हळूहळू शाळा गळती होते. इथपर्यंतच मुद्दा थांबत नाही, तर या शाळा गळती झालेल्या मुली एकतर यांच्यावर घरकामाचा बोजा वाढतो, किंवा या मुलींचा बालविवाह होतो, किंवा या मुली बालकामगार म्हणून काम करतात. आणि मग जेव्हा बालविवाह होतो त्यावेळेला लहान वयात लग्न, लहान वयात मुलं, त्यांचे आरोग्याचे प्रश्न, अर्धवट शिक्षणामुळे बेरोजगारी, गरिबी, हिंसा या संपूर्ण चक्रामध्ये या मुली अडकल्या जातात. आणि त्यामुळे जेव्हा आम्ही मासिक पाळीचा मुद्दा अभ्यासायला घेतला किंवा काम करण्यासाठी घेतला, तर त्यावेळेला आम्ही आधी या मुलींना याचं संपूर्ण चक्र सांगितलं. कारण नुसता आरोग्याचा प्रश्न असेल तर तो वरवर हाताळला जातो, पण याचा संबंध जेव्हा आपल्या संपूर्ण आयुष्यावर पडतो आहे, संपूर्ण आयुष्यावर याचा विपरीत परिणाम होतो आहे, असं जेव्हा मुलींना कळलं त्यावेळेला या मुलींनी खूप मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये भाग घेण्यासाठी इच्छा दाखवली. मला एक छोटासा फोटोग्राफ तुम्हाला शेअर करायला आवडेल की आत्ता माझ्याकडे एक फोटोग्राफ आहे जो आम्ही शाळांमध्ये कशा पद्धतीने मासिक पाळी व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणामध्ये मुलींना सहभागी करून घेतलं. आणि याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर मुली, शिक्षक आणि संपूर्ण शाळा सहभागी झाली कारण तो मुद्दा आम्ही फक्त मासिक पाळीचा मुद्दा म्हणून मांडला नाही. याच्यानंतर आम्ही काय केलं तर या मुलींना जेव्हा अनेक समजुती, गैरसमजुतीविषयी सांगायला सुरुवात केली त्यावेळेला या मुलींनी पुढाकार घेतला आणि अनेक रेडिओच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या मुलींनी त्यांच्या समाजामध्ये, त्यांच्या कुटुंबियांमध्ये, शाळांमध्ये या विषयाला धरून शास्त्रीय माहिती कशी पसरवता येईल, कशा पद्धतीने देता येईल त्या स्वरूपाचं सांगितलं. तर हा एक तो फोटोग्राफ आहे जिथे मुली रेडिओवर इंटरव्ह्यू देत आहेत आणि मुली या पद्धतीचं काम सगळ्या पद्धतीने समजावून सांगतायत. या पद्धतीने मुलींनी काही आर्टिकल्स लिहिले, काही बातम्या छापून आणल्या की कशा पद्धतीने शाळांमध्ये आम्हाला अडचणींना सामोरी जावं लागतंय. आणि मग याचा एक खूप चांगला सकारात्मक परिणाम झाला, तो म्हणजे की जेव्हा या मुली पुढे आल्या, यांनी आपल्या शिक्षकांना, मुख्याध्यापकांना, एवढंच नाही तर सरपंचांना, ग्रामसेवकांना आणि सगळ्यात मोठी स्टेप म्हणजे खेड तालुक्याच्या पंचायत समितीच्या सभापतींना, BDO साहेबांना याविषयी सांगितलं की आम्ही किती मोठ्या प्रमाणामध्ये या प्रश्नाला फेस करतो आहोत. तर त्यावेळेला खूप मोठ्या संवेदनशीलतेने हा प्रश्न तिथे हाताळला गेला आणि आम्ही हा अभ्यास फक्त 1000 मुलींबरोबर केला होता. त्यातल्या काही प्रातिनिधिक स्वरूपाच्या मुलींनी हा अभ्यास पुढे अधिकाऱ्यांपर्यंत मांडला आणि मग या अधिकाऱ्यांनी एक खूप मोठा क्रांतिकारक आपण असं म्हणूया एक डायरेक्टिव्ह दिले, निर्देशांक दिले आणि त्यांनी असं सांगितलं की खरोखर मुलींची जर इतकी परिस्थिती मासिक पाळीमुळे होत असेल आणि त्यांच्या आयुष्यावर एवढा परिणाम होत असेल तर त्यावेळेला त्यांनी खेड तालुक्यातल्या 132 जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये, जिथे 5वी ते पुढचे वर्ग आहेत, या सर्व शाळांमध्ये मुलींना 15व्या वित्त आयोगामधून मासिक पाळी व्यवस्थापनाच्या सुविधा मिळाल्या पाहिजे असा एक क्रांतिकारी एक निर्देश तिथल्या ग्रामसेवकांना दिलेला आहे. आणि याचा फायदा
जवळजवळ या 132 शाळांमधल्या 25,000 विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अर्थाने होणार आहे आणि त्याच्यातून शाळागळतीचं नक्कीच प्रमाण कमी होईल. आणि या संपूर्ण कार्यामध्ये वर्क फॉर इक्वॅलिटी आणि राईज अप म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे ज्यांनी आम्हाला ही दिशा दाखवली, त्यांचे मी खरंच खूप आभार मानते की त्या पद्धतीने आम्हाला हे काम करता आलं. निश्चितच प्रभा मॅडम, खरंच शाळा गळतीचं प्रमाण कमी झालं तर खूप फायदा होणार आहे आपल्या सगळ्याच मुलींना. आत्ता आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय आपल्याला उमा महाजन यांचा. तासगावहून त्या बोलतायत. उमा महाजन बोला. उमाताई, विषय खूप चांगला आहे. मुलीं शिक्षणाच्या अडथळ्याबद्दल खूप आता चर्चा झाली. आणखीन एक ऐरणीचा मुद्दा म्हणजे मुलींच्या शिक्षणाला आर्थिक आम्ही का खर्च करावा. आई वडिलांना ती परकीय धन, तिला खर्च करायचं आणि परक्यांच्या घरी पाठवायचं. ती काय आमच्या म्हातारपणाची काठी होती का? नाही, आई वडिलांनी सांगितलं पाहिजे की ती सुद्धा म्हातारपणाची काठी होती. कायद्यात सुद्धा आहे की आई वडिलांच्या अगोदर आणि मुलींच्या अगोदर सुद्धा आहे. तिला तुम्ही शिकवा, तिला तिच्या पायावर उभा करा, तिला उडू दे, भरारी घेऊ दे, तुम्हाला सुद्धा ती सांभाळेल. एवढंच सांगायचं की आर्थिक बाब आहे जे शासनाने उचललं पाहिजे. खरं आहे उमाताई, खूप योग्य प्रश्न आपण विचारलात आणि मांडलात की आर्थिक अडचण. बरेच वेळेला पालक असं सांगतात की मुलींना कशाला शिकवायचं, पुढे ते आपला आधार होणार की नाही होणार, आणि आर्थिक प्रश्न ते सगळ्यांपुढे मांडतात. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत. मला प्रभाताईंकडे जायचं आहे आणि त्यांना विचारायचं आहे महत्त्वाचा प्रश्न की कोरोनाच्या काळात स्त्रियांचं शिक्षण खुंटू नये याच्यासाठी आपण कसं काम केलं. नक्कीच मला सांगायला आवडेल, कारण कोरोना काळामध्ये मुलींना खूप जास्त प्रॉब्लेमला फेस करावं लागलं. आपल्याला सगळ्यांनाच करावं लागलंय, पण त्याच्याहीमध्ये मुली खूप जास्त विक्टिम्स झाल्या, खास करून वंचित समाजाच्या. फक्त लॉकडाऊनच्या काळामध्ये जवळजवळ 5,000 केसेस रजिस्टर झाल्या चाइल्ड लाईनकडे की बालविवाह थांबवण्यासंदर्भात. म्हणून या काळामध्ये आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केला की या मुलींच्या कॉन्टॅक्टमध्ये आपण कसं राहू, आणि म्हणून आम्ही ऑफलाईन ऑनलाईन असे दोन्ही पद्धती अवलंबून मुलींबरोबर सतत कॉन्टॅक्ट ठेवले आणि मुलींसोबत वेगवेगळ्या विषयाला धरून, कारण शिक्षण हे फक्त शाळेच्या चौकटीत किंवा भिंतीच्या आतच होत नाही, तर ते शाळेच्या भिंतींच्या बाहेर सुद्धा होतं. त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या विषयांना धरून 100 दिवसाचा एक प्लॅन केला होता, ज्याला आम्ही 100 डेज इन लॉकडाऊन असं सुद्धा म्हटलं. आणि या संपूर्ण 100 दिवसांमध्ये मुली इतक्या वेगवेगळ्या प्रकारे शिकल्या की त्यांनी 100 डेज इन लॉकडाऊन हे ई बुक लिहिलं. आणि याचाच अर्थ असा झाला की त्यामुळे पालकांना एक शाश्वती मिळाली की आमच्या मुली जरी शाळेत जात नाहीयेत तरी त्या काही ना काही शिकतायत, आणि त्यामुळे त्यांचं लग्न कसं आपण थांबवू शकू याकडे सुद्धा पालक वेगळ्या नजरेने बघायला लागले. खूप छान प्रभाताई. 100 डेज इन लॉकडाऊन हा आपला उपक्रम निश्चित प्रशंसनीय असा आहे. खरं तर विषय इतका मोठा आहे, पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे आणि त्यामुळे आपल्याला आता थांबायला लागणार आहे. आजचा आमचा विषय कसा वाटला हे आम्हाला जरूर अभिक्रियांद्वारे कळवा, आणि त्याच्यासाठी www.facebook.com/dd सह्याद्रीवर, तसंच sakhisahyadrady@gmail.com, www.youtube.com/dd सह्याद्री यावर आपला अभिप्राय देऊ शकता. आणि @dd सह्याद्री हे आमचं ट्विटर हँडल आहे, यावरही आपला अभिप्राय निश्चित कळवा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या एका नवीन विषयासह सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. आणि कार्यक्रमात मी दोन्ही मान्यवरांचे विशेष करून आभार मानते की त्या वेळात वेळ काढून आल्या आणि खूप छान मार्गदर्शन आम्हाला केलं. त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.